हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होती रविवार आणि आज होती चतुर्थी। तर आम्ही गेलो होतो गणपतीला, चांदवडच्या इच्छापूर्ती गणपतीला। तर तेच तुमच्यासोबत थोडंसं मी शेअर करणार आहे क्लिप्स। तर इथे जाऊन पोहोचलो आणि त्याच्यानंतर प्रसादासाठी पेढे घ्यायचे होते, चांदवडचे फेमस खव्याचे पेढे। द्या ना, तिला नाही धरता यायचं, नीट धरा। आम्ही ना गणपती दर्शन करून आलो आहे आणि आमच्या गाडीचं गेलं पेट्रोल संपून। तर हे बघा, हे ना कसे तिकडे जाऊन बसले तिघांची टीम आणि मला एकटीला तिकडे ठेवलं आहे। हे बघा, त्यांना काहीच घेणं देणं नाही की आपली मम्मी कुठं आहे की काय आहे। ते मस्त त्यांच्या पप्पासोबत एन्जॉय करून राहिले। तर आता येत आहे बापू काका पेट्रोल घेऊन, आता त्यांचीच वाट बघतोय आम्ही। आणि ऊन बघा किती भारी पडलंय मस्त। आता कधी येत आहे काय माहिती ते पेट्रोल घेऊन। आता बराच वेळ झाला जसा थांबलोय आम्ही इथं। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आत्ता मी ठेवलाय चहा, तर इथं ठेवलाय चहा, आता चहा पिते। आणि थोडासा वानुळा आला आहे मिरच्यांचा, तर त्याही तळायच्या आहे आज। तर बघू आता पुढं काय स्वयंपाक करते ते अजून काही माहीत नाही आहे। सगळ्यात अगोदर चहा पिते आणि मग तिथून पुढचं जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करत चालेल। तर आत्ताच माझा चहा पिऊन झालं। काय झालं तुला? काय करू राहिली धनू अक्का तुला? कुठे आहे घोडा? कोणता? कुठून घोडा घेतला होता तू? द्या ना अच्छा ते म्हण ना तू पुढं कोणता आहे म्हण बाय बाई तू म्हण म्हण हा म्हण। कुठं आलो होतो आपण? मग तिकून आली, बसली, चहा पिली, निवांत बसले म्हणून बसलीच ना। तर भगवंत तर थोडं तुला विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी या न्यायमात्राप्रमाणे तुला आज मी टाळ कसं वाजवतं हे शिकवतो। नीट सांग, सांग ना तिकडे। 1 2 3 4 5 6
आता मी केली स्वयंपाकाला सुरुवात. कढई ठेवून घेतली. वांग बटाट्याची भाजी आणि हे बटाटे चिरले जे की मी तळणार आहे खाण्यासाठी मला. आणि आता कढई ठेवली. आता आहे ना सगळ्यात अगोदर तेल तापून हे तळून घेईल. त्याच्यानंतर मग ह्याच कढईत भाजीला फोडणी देणार आहे. हे बघा काही तळले आणि काही एवढे राहिले तर थोडे थोडे तळू राहिले मस्तपैकी. आता याच्यावर मीठ मिरची टाकून थोडंसं चाट वगैरे टाकून छान असं तळून घ्यायचं आहे. आता हे तळून झालं आहे. आता हे मिरच्या मिस्टरांना आवडतात त्याच्यामुळे मी ह्या 1-2 मिरच्या तळून घेते छान अशा खरपूस. तर आता ते दाखवतेच तशा. बघा अगोदर एवढं तळून घेते. तर आता इथे मिरच्या तळून घेतल्या आहे. आता याच्यावर थोडंसं आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे ना तिखट नाही लागते जास्त. आणि आता भाजीला फोडणी द्यायची आहे. तर तेल मी खाली करून घेतले. जेवढं मला पाहिजे तेवढंच ठेवलं आहे. आता फोडणी देऊन घेते भाजीला. सगळ्यात अगोदर भाजीला ना फोडणी दिली आहे. आता ही शिजून देऊ छान. आता पीठ भिजून ठेवते थोड्या वेळ. बघा आता इथे आहे ना मी तुळसला हे फडकं तिकडे टाक बाई. तुळस लावायची मला कारण माझ्याकडे ना तुळस नव्हती. तर मी ना काल शनिवारच्या बाजारातून ही कुंडी आणली आहे आणि आता याच्यात मला तुळस लावायची. दारासमोरच लावणार आहे मी. इथं जिथं चूल होतं ना ते मी काढून टाकलं आहे आणि आता इथं ठेवणार आहे कारण की माझ्याकडं ना जागा पण नाही आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे इथंच ठेवू. तर आता याला ना थोडेसे होल पाडावं लागतील 1-2. त्याच्यानंतर याच्यामध्ये माती भरून घेते. मामाचे मिल्यावर जास्त होऊन गेले पुढं. आला होता तुझ्या मामा? नाही तिकडे सांगितलं आम्हाला. कुठं ते बोलला आला होता का? आला होता. हां बटाला आले होते. तर कोण लागतील अजून थोडी. आम्हाला लागतील. आंटी रांबा उडला सर इथला खुशी. आंटी रांबा उडला पुढं ना जाऊ दे. पैसा का आता घरातले तर सगळी कामं आटपली आहे आणि मी पण थोडीशी तयार झाली. हातपाय वगैरे धुतले आणि ना थोडासा किराणा आणलाय ते दाखवते तुम्हाला. आज ना गणपतीला गेलो होतो तर तेव्हाच येता आणलं आहे थोडंसं सामान जे की खास मिस्टरांच्या फरमाईशवर घेतलेलं आहे सगळं. तर म्हणजे काही माझ्या पसंतीचं आहे. हे ना सोयाबीन चिली आणली. सोयाबीन चिली चालू काय. तर ही आणली सोयाबीन. त्याच्यानंतर मैदा,
त्याच्यानंतर आहे ना पाणीपुरी, आता बाहेरचं खाणं थोडं बंद करतोय, तर घरातलं कवाय ना पाणीपुरी खायचीच. त्याच्यासाठी हे आणले पाणीपुरीची या ज्या पुरी राहतं ना ते आणले. त्याच्यानंतर हे थोडंसं सामान आहे, खसखस वगैरे, आणि त्याच्यानंतर हे सॉसेस काही, कारण की लवकरच तुम्हाला थोड्याशा रेसिपी येणार आहे, त्याच्यामुळे मग आणलेले हा पास्ता. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, इलायची, हे अशा थोडासा किराणा आणला आहे आज. 2-3 रेसिपी बनवायच्या आहे मला, त्याच्यासाठी बघू आता कधी बनवते. तर आता हे सगळं आवरून ठेवावं लागेल सगळ्यात अगोदर मला. तर आत्ता झाले संध्याकाळचे 7:30 आणि वातावरण बघा. आणि ना मी आत्ता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर इथं मला आज करायचा आहे ठेचा. त्याच्यासाठी मी ना ह्या मिरच्या आहे ना भाजण्यासाठी ठेवले इथं. आणि इथे ना मुलांचं आज खूप चालू झालं आहे. जसा पास्ता बघितला ना मॅक्रोनी, तर तसं त्यांचं चालू आहे की मी पास्ता कर. तर मग आता म्हटलं ठीक आहे करू. तर इथे ना मी थोडंसं पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता त्याच्यामध्ये जितकी करायची त्या अकॉर्डिंग मीठ टाकलं आहे. आता पाण्याला उकळी आली की पास्ता टाकून देणार आहे. थोडंसं तेल टाकते आता त्याच्यात, थोडंसं टाकलं. आता छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये उकळायला टाकून देईल मी. आणि एकदम सिंपल करणार आहे, जास्त काही तामझाम नाही करणार, कारण तशी पण मुलं आहे ना भाजीपाला म्हणजे जे व्हेजेस टाकलं ना मी ते सगळे निवडूनच टाकणार आहे. त्याच्यामुळं मी एकदम सिंपल करून देईल. आता छान अशा मिरच्या पण भाजून घेते आणि लसूण सोलून ठेवला आहे, ठेचा करायचा आहे त्याच्यासाठी.